आपण बघताय एबीपी माझा आणि आता एक नजर 100 हेडलाईन्सवर। शेतीसाठीच्या एआय धोरणाला मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। धोरणामुळे कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार। केंद्र सरकारच्या वाइंड्स प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी होणार। मंत्रिमंडळ बैठकीमधला निर्णय। आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुपटीने वाढ। हयात जोडीदारालाही मानधन मिळणार। गौरव योजनेमध्ये सुधारणा। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। जे भाजप सोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य। गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना सोबत घेण्याचंही पवारांचं वक्तव्य। संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, शरद पवारांचं वक्तव्य। मात्र पवारांचा रोग अजितदादांकडे होता का? राजकीय वर्तुळात प्रश्न। प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार। शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत केलेल्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जातोय। त्यांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही। शरद पवारांच्या विधानावर माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपात प्रवेश। मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। भाजपामध्ये पक्षप्रवेश झाल्यावर सुधाकर बडगुजरांनी मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार। गिरीश भाऊ संकटमोचक आहेत, आपत्ती आली की ते मार्ग काढतात, त्यांनी माझा मार्ग काढला, बडगुजरांचं वक्तव्य। मला वाटलं प्रवेश सोहळा उद्या ठरलाय, कार्यालयातच प्रवेश होणार माहिती नव्हतं। बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला यायला उशीर झाल्यानं बावनकुळेंचं स्पष्टीकरण। आमदार सीमा हिरेंचा सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध कायम। सीमा हिरे पक्षप्रवेशाला अनुपस्थित। सुधाकर बडगुजर यांच्यासोबतच नाशकातल्या आणखी काही बड्या चेहऱ्यांचाही भाजपमध्ये प्रवेश। माजी मंत्री बबनराव घोलप, दिलीप दातीर यांच्यासह अनेक जण भाजपमध्ये। ज्यांना जायचं ते गेले, पण उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत हा आरोप खोटा। सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर ठाकरेंच्या नाशिक जिल्हा प्रमुखांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये शिवसेना अभेद्य आणि मजबूत। सुधाकर बडगुजर यांच्या भाजपातल्या पक्षप्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। बडगुजर वगैरे आमच्यासाठी फार लहान विषय आहेत, राऊतांची टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती रखडल्यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती। मला खासगी सचिव मिळाला नाही, मात्र त्यामुळे काम करताना कुठलीही अडचण आलेली नाही, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर। 20 आणि 21 तारखेला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा। पुणे आणि मुंबईतल्या कार्यक्रमांना अमित शहा उपस्थित राहणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 24 जूनला होणार। विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्यानं सुनावणी पुढे ढकलली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे मित्रांच्या संपर्कात, धनंजय देशमुखांचा दावा। कृष्णा आंधळेचे मित्र गुन्हेगारी प्रवृत्तीचे, त्यांच्यापासून जीवाला धोका असल्याची धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सध्या बीडच्या जेलमध्ये एकत्र, त्यांना विभक्त करून वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवा, धनंजय देशमुख यांची मागणी। आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेकरता मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण। पूजेसाठी सपत्नीक उपस्थित राहण्याकरता मंदिर समितीच्या वतीने देण्यात आलं निमंत्रण। आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून 80 पेक्षा अधिक विशेष गाड्यांची सुविधा। सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्हे आणि राज्यातील भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गाची पाहणी। 20 तारखेला दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होणार। या पार्श्वभूमीवर मोहोळ यांच्याकडून विश्रांतवाडी चौकाची पाहणी। त्र्यंबकेश्वरून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरच्या संगमनेर शहरात दाखल। पारेगाव इथल्या मुक्कामानंतर पालखी टाळ मृदुंगाच्या तालावर पंढरीच्या दिशेने मार्गस्थ। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याचं सादरीकरण। तुळजाभवानी मंदिराचे तिन्ही पुजारी मंडळाच्या अध्यक्षांची बैठकीला उपस्थिती। तुळजाभवानी देवीचं साकारण्यात येणारं शिल्प द्विभुजाच असणार, यावर आजच्या बैठकीत चर्चेतनं निर्णय। या बैठकीत मंदिर विकास आराखड्याबाबत पुजारी मंडळ आणि मंदिर संस्थांच्या वादावरही तोडगा।
छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचा मोर्चा. पत्रकार परिषदेत जातीवाचक शब्द वापरून समाजाच्या भावना दुखावल्यानं मोर्चाचं आयोजन. मीरा भाईंदरमध्ये प्रस्तावित कारशेडसाठी भाईंदरच्या डोंगरी भागातील तब्बल 12,400 झाडांची कत्तल होणार. या विरोधात मीरा भाईंदरमध्ये मेट्रो कारशेड विरोधात 21,000 नागरिकांच्या सह्यांचं निवेदन सादर. यवतमाळमध्ये अनेक वर्षांपासून रखडलेल्या नाट्यगृहाची पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून पाहणी. नाट्यगृह सुरू करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचं राठोड यांचं आश्वासन. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. नागपुरातील चांपा ते खापरी रस्ता त्वरित बनवण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश. 80 कोटी रुपये खर्च करून कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्याचा निर्णय. बीडच्या परळीत असलेली सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची भाजपची मागणी. नागरी समस्यांकडे लक्ष देण्यासाठी पोलिसांना निवेदन. इंद्रायणी पूल दुर्घटनेची अजित पवारांकडून पाहणी. घटनास्थळी जात घेतला आढावा. मंत्रिमंडळ बैठकीतही पुलाच्या अवस्थेवर चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती. पुण्यातील धोकादायक लहान पूल पाडण्यात येणार. इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय. पुण्यातील पूल, रस्ते, इमारती आणि जाहिरात फलकांची 7 दिवसात तपासणी करण्याचे आदेश. धोकादायक असल्यास कारवाईच्या सूचना. बीड गेवराईमध्ये सार्वजनिक स्मशानभूमीत मातंग समाजाच्या व्यक्तीवर अंत्यसंस्काराला विरोध. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने पार पडले अंत्यसंस्कार. स्वतंत्र स्मशानभूमीची मातंग समाजाची मागणी. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. धरणांचा पाणीसाठा 9.78%. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, साताऱ्यासह कोल्हापूर जिल्ह्याला पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट. राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राची माहिती. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. रायगड जिल्ह्यातील आंबा आणि कुंडलिका नद्यांची पातळी पुन्हा सुरक्षित पातळीपर्यंत. दरम्यान पावसामुळे रायगड जिल्ह्यातील 9 धरणं 100% भरली. कोल्हापूर शहरासोबतच ग्रामीण भागात पावसाची उघडीप. सध्या पंचगंगा 26 फुटावरून वाहत असून कोल्हापूर जिल्ह्यातले 18 बंधारे पाण्याखाली.